नमस्कार, मी बोधले सर। आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संजितपूर या शाळेने आज आनंद बाजार आयोजित केलेला आहे। प्रत्येक विद्यार्थी हा युनिक असतो, वेगळा असतो। शालेय अभ्यासक्रमाबरोबर काही विद्यार्थ्यांमध्ये नृत्य, काहींमध्ये कला, काहींमध्ये क्रीडा, काहींमध्ये व्यवहार कुशलता, काहींमध्ये शेती असे अनेक उपजत गुण असू शकतात। तर या गुणांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे म्हणून आम्ही काही दिवसापूर्वीच विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आयोजित केलेलं होतं। त्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केलेले होते। आज आम्ही शालेय बाजार आयोजित केलेला आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक पदार्थ त्यांनी घरून तयार करून आणलेले आहेत, काही इथं तयार करत आहेत। त्याचबरोबर आपल्या शेतातील काही माळवा असेल, असे अनेक पदार्थ, काही वेगवेगळे मनोरंजक खेळ असतील, असे पदार्थ, असे खेळ त्यांनी या शालेय बाजार किंवा शालेय आनंद बाजाराच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे। गावाच्या वेशीमध्ये आम्ही हा बाजार आयोजित केलेला आहे। गावातील सर्व तरुण, महिला, लहान मुले, गावातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व या बाजारामध्ये आलेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी त्यांना अपेक्षित, त्यांनी जे मागितलं ते देत आहेत। त्यामधून त्यांची व्यवहार कुशलता, व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांचं चांगलं होत आहे आणि मोठं झाल्यानंतर केवळ शिक्षण म्हणजे शैक्षणिक वातावरणाबरोबरच, शैक्षणिक सफलतेबरोबरच आपण इतरही अनेक गोष्टींमध्ये आयुष्यात यशस्वी होऊ शकतो। जसं सचिन तेंडुलकर हा 10वी मध्ये नापास असणारा क्रिकेटपटू, पण 10वीच्या अभ्यासक्रमात त्याचा धडा आहे। त्यामुळं जे क्षेत्र आपल्याकरता अनुकूल आहे किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवीण आहोत, अशा क्षेत्रामध्ये आपलं करिअर विद्यार्थ्यांनी घडवावं